यिर्मया अध्याय 5. यरुशलेमेच्या गल्ल्यातून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खात्री करून घ्या. तिच्या चौकात शोध करा की कोणी धर्माने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन. परमेश्वराच्या जीविताची शपथ असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यास ताडण करीतोस, तरी ते दुःखित होत नाहीत. तू त्यास क्षीण करीतोस, तरी ते ताळ्यावर येत नाहीत. ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करीतात, ते वळत नाहीत. तेव्हा मी म्हटले, हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत. परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाची धर्मनीती त्यास ठाऊक नाही. ह्याकरिता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन, कारण त्यास परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाची धर्मनीती ठाऊक आहे. पण त्यांनी तर जोखड साफ मोडिले आहे व बंधने तोडून टाकिली आहेत. यास्तव रानातला सिंह त्यास फाडील, वनातला लांडगा त्यास फस्त करील. चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील. कारण त्यांचे अपराध व त्यांची धर्मभ्रष्टता ही बहुत आहेत. तुला क्षमा कशी करू? तुझ्या पुत्रांनी मला सोडिले आहे व जे देव नव्हते त्यांची त्यांनी शपथ वाहिली आहे. मी त्यास पोटभर चारिले, तेव्हा त्यांनी जारकर्म केले व वेश्यांच्या घरात गर्दी केली. खाऊन मस्त झालेल्या घोड्यांप्रमाणे ते चोहोंकडे फिरतात. त्यातला प्रत्येक आपल्या शेजाऱ्याच्या बायकोला पाहून खिंकाळतो. परमेश्वर म्हणतो, याबद्दल मी नाही का समाचार घेणार? माझा आत्मा या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार? तिच्या द्राक्षवेलांच्या रांगात शिरा व नासधूस करा, तरी पुरी नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका, त्या परमेश्वराच्या नाहीत. कारण इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे ही मजशी बेईमानपणे वागली आहेत, असे परमेश्वर म्हणतो. ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, तो नाहीच. आम्हावर अरिष्ट म्हणून येणार नाही. आम्ही तरवार व दुष्काळ पाहणार नाही. संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही. त्यांची अशी गती होईल. ह्यामुळे परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो, तुम्ही असे बोलता म्हणून पहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सर्पण असे करीन, आणि तो त्यास खाऊन टाकील. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, मी तुम्हावर दुरून एक राष्ट्र आणतो. ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे. तुला त्यांची भाषा माहीत नाही. तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.
त्यांचा भाता उघडी कबर आहे. ते सर्व पराक्रमी वीर आहेत. ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकीतील. ते तुझी शेरडे मेंढरे, तुझी गुरेढोरे खाऊन टाकीतील. तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करीतील. ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे, त्यास ते तरवारीने उद्ध्वस्त करीतील. तरी त्या समयीही मी तुमचा पुरा अंत करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. जर तुम्ही म्हणाल की परमेश्वर आमचा देव, त्याने आमचे असे का केले, तर तू त्यास सांग की तुम्ही मला सोडून आपल्या देशात अन्य दैवतांची सेवा केली, तशी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा कराल. याकोब घराण्यामध्ये हे पुकारा आणि यहूदामध्ये जाहीर करून म्हणा की मूर्ख बुद्धिहीन लोक हो, हे आता ऐका. तुम्हास डोळे असून दिसत नाही, तुम्हास कान असून ऐकू येत नाही. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही काय? मज पुढे थरथर कापणार नाही काय? मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमिली आहे. ही सर्व काळची मर्यादा त्याच्याने उल्लंघवत नाही. त्याच्या लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही. त्या गर्जना करीतात तरी त्यांना ती उल्लंघवत नाही. तरी या लोकांचे हृदय हट्टी व फितुरी आहे. ते फितून निघून गेले आहेत. जो परमेश्वर आमचा देव आम्हास पाऊस देतो, योग्य समयी आगोठीचा व वळवाचा पाऊस वर्षितो, जो कापणीची नेमिलेली सप्तके आम्हासाठी राखून ठेवितो, त्याचे भय आम्ही धरू, असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत. तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरविली आहेत. तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरिले आहे. कारण माझ्या लोकांमध्ये दुष्टजन आढळतात. ते फासे पारध्याप्रमाणे दबा धरितात. ते सापळा मांडून माणसांना धरितात. पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो, तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात. म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत. ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत. ते दुष्कर्माची कमाल करीतात. आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत. कंगालास न्याय देत नाहीत. परमेश्वर म्हणतो, या गोष्टींबद्दल मी त्यांचा समाचार नाही का घेणार? माझा आत्मा या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार? चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे. संदेष्टे खोटे संदेश देतात. त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवितात व माझ्या लोकासही असेच आवडते. पण अखेरीस तुम्ही काय करणार?